वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तर नाऊ वी आर इन द नेक्स्ट पार्ट ऑफ दी सेल अँड द सेल ऑर्गन्स. आता आपण पेशी अंगके आणि पेशी ह्याच्या नवीन भागामध्ये आहोत. तर बेसिकली आता आपण बघत आहोत की सेल ऑर्गन्स म्हणजे आपण अंगके आपण बघतो. आतापर्यंत मागच्या सेशनमध्ये किंवा मागील काही भागामध्ये आपण मागच्या पार्ट्समध्ये आपण बघितलेलं आहोत की सेल म्हणजे काय आणि सेलचा सिनॅरिओज काय ते आपण बघितलं होतं. म्हणजे काय पेशी म्हणजे काय आणि पेशीचे काय गुणधर्म किंवा पेशीबद्दल आपण ठराविक किंवा थोडीफार माहिती आपण घेतलेली आहे. आता आपण नेक्स्ट आपण बघत आहोत, की त्यांच्या अंगकेबद्दल. अंगके म्हणजेच काय? ज्याप्रमाणे आपल्याला लाइक वी हॅव द लिव्हर, intestine, stomach, lungs, heart. Like we have the organs like this, right? And like that, even the cell also have the organs. तर म्हणजेच काय, की आपल्याला ज्याप्रमाणे अंगके आहेत, म्हणजेच कोणते-कोणते जे आपण फुफ्फुसे म्हणतो, हृदय म्हणतो, जठर म्हणतो, आतडे म्हणतो, छोटे आतडे, मोठे आतडे, नंतर पॅनक्रियाज वगैरे अशा प्रकारे जे पण आपण जे अवयव म्हणतो किंवा त्याचप्रमाणे त्यांना सुद्धा अवयव आहेत, राइट? सो सर्वप्रथम मेंदू जे आपण जे बोलतो, मेंदू सुद्धा, ब्रेन सुद्धा आपल्याकडे आहे. तर त्याचप्रमाणे जो काही ऑर्गन्स असतात सेलचे त्यांना आपण बेसिकली सेल ऑर्गन्स म्हणतात. म्हणजे जशाप्रमाणे पेशींचे जे काही अवयव असतात त्यांना आपण पेशी अंगके असं म्हणत जातो. ठीक आहे. तर आता आपल्याकडे सर्वात प्रथम आपल्याकडे आहे तो आहे न्यूक्लियस. म्हणजे सर्वात प्रथम आपल्याकडे आहे न्यूक्लियस. तर न्यूक्लियस म्हणजे काय? केंद्रक. तर ज्याप्रमाणे ह्याच्यामध्ये केंद्रक बोलण्यात आलंय म्हणजेच काय, की बघा न्यूक्लियस. सो व्हॉट डज दॅट मीन? म्हणजे न्यूक्लियस म्हणजे काय? तो आपला होल बॉडीकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं, तर आपल्या होल बॉडीकडे आपलं केंद्र काय आहे? व्हॉट इस द सेंटर पार्ट ऑफ अवर बॉडी? दॅट इस अवर ब्रेन. म्हणजेच काय, की आपल्या पूर्ण बॉडीचा, पूर्ण आपल्या शरीराचा जर आपला केंद्र जर आपण बघायला गेलं, तर कोणतं आहे? तर तो आहे आपला मेंदू. मेंदू सगळे काय आदेश करतो? जे काही हँडलिंग आहे, ते मेंदू करत असतो. म्हणजेच बघा, सेंटरला जर इन द सेंटर आपण त्याला असलेलं काय म्हणतो त्याला आपण, की ब्रेन असं म्हणत असतो. तर लाइक दॅट त्याचप्रमाणे सेलचा म्हणजे काय? सेलचा, पेशीचा जो काही केंद्रक आहे, सेलचा, पेशीचा जो काही सेंटर आहे त्याला आपण न्यूक्लियस किंवा केंद्रके असं म्हणत होतो. सी we observe that under the electron microscope we can see the nucleus converted into the double layer membrane with the small pores. So what they are saying, to see बेसिकली आपण बघितलं तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये आपण बेसिकली सेल ऑर्गनेस वगैरे ऑब्झर्व्ह करू शकतो, राइट? सो आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे एक वाक्य सुद्धा दिलं बघा. एक्सपेक्ट द न्यूक्लियस अँड द क्लोरोप्लास्ट, ऑल द अदर ऑर्गन्स कॅन बी सीन ओन्ली इन द इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, की केंद्र किंवा हरित लवक यांच्या व या व्यतिरिक्त इतर सर्व अंगके आपल्याला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपमध्येच बघायला भेटू शकतात. म्हणजे ते खूप छोटे, खूप छोटे असल्या कारणाने आपल्याला ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्येच आपल्याला बघू शकतो. तर लाइक दॅट आता आपण बोलतो न्यूक्लियसमध्ये, तर न्यूक्लियस इज व्हॉट? न्यूक्लियस इज नथिंग बट द ब्रेन ऑफ द सेल. म्हणजे काय, की केंद्रक हा काय? तर केंद्रक हे दुसरं-तिसरं काय नाही, तर पेशीचा मेंदू असल्यासारखं आपण बोलू शकतो. तर बघा, ह्याच्यामध्ये आपले एक डार्क आणि डॉट पार्ट म्हणजे जेव्हा पण आपण सेलला ऑब्झर्व्ह करू, जेव्हा पण आपल्याला सेलला म्हणजे पेशीला जेव्हा पण आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व्ह करू, तेव्हा आपल्याला एक डार्क पार्ट असलेला आपण तो बघू शकतो. तो डार्क पार्ट काय आहे? तर बघा, when we observe the under the electron microscope, we can see the nucleus covered by the double layer membrane with small pores. These pores allow the passage of material in and out of the nucleus, and the nucleus has one round or the nucleus and the network chromatin fibers. Then chromatin fibers are the thin thread like the structure and which condense to form the stalk thing chromosomes at the time of the cell division. And we can say in the functional segment of the chromosomes are called the genes. The functional segment of the chromosomes are called the genes. तर सर्वप्रथम आपण बोलून घेऊया, मी रीड करून घ्या आणि देन आपण पुढे घेऊया. बघा, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप मध्ये पहिल्यांदा केंद्रभोवती दुहेरी आवरण व त्यावर केंद्रकीय छिद्र आपल्याला दिसून येतात. तर केंद्राच्या आत बाहेर होणाऱ्या पदार्थांच्या वहन या छिद्रामार्फत होतो आणि केंद्रकाच्या एक गोलाकार केंद्रके म्हणजे न्यूक्लियोलस असते आणि नंतर रंगसूत्राचे जाळे असतात. रंगसूत्र ही पातळ दोऱ्यांसारखे असून पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचे रूपांतर गुणसूत्रांमध्ये
होतं आणि गुणसूत्रांच्या कार्यात्मक घटनांना जनुके म्हणजे जीन्स असे म्हणत असतात. तसे व्हॉट डज आय थिंक तर ते काय म्हणतात, तर जेव्हा पण सेलमधला जो न्यूक्लियस असतो बघा, न्यूक्लियसमध्ये आपण जेव्हा आपण ऑब्झर्व्ह करू त्याला आपल्याला 2 लेयर दिसतात, राइट? एक क्रोमॅटिन आणि एक न्यूक्लियस. म्हणजे जेव्हा पण क्रोमॅटिन न्यूक्लियस अशा प्रकारचे आपण म्हणजे न्यूक्लियसला व्हेनेव्हर वी जस्ट ऑब्झर्व्ह द न्यूक्लियस वी विल फाइंड आउट दिस 2 लेयर्स एंड द अपर लेयर दॅट वी कॉल्ड एज द क्रोमॅटिन. तर क्रोमॅटिनचा जो अपर लेयर आहे त्याला बेसिकली वी सॉ दी एंड वी कॅन सी दी पोर्स लाइक दिस. आपण अशा प्रकारचे पोर्स बघू शकतो, की जेणेकरून व्हिच अलाउज द फूड और व्हिच अलाउज दी थिंग्स टू कम इन अँड आउट. म्हणजे अशा प्रकारे ज्याप्रमाणे बघा, ज्याप्रमाणे आपल्याकडे ब्लड सर्क्युलेशनमध्ये आपण बोलतो, की त्याच्यामध्ये ब्लड येतो सुद्धा आणि जातो सुद्धा, राइट? सो वी ऑल नो दॅट अशा प्रकारचे सिनॅरिओज आपण बघू शकतो, राइट? अ, ज अ, तर तर हेच ते पोर्स आणि हे जे पोर्स वगैरे असतात, हे जे छिद्र वगैरे असतात, हे जे होल असतात, हे काय करतात बेसिकली हे होल गोष्टी आतमध्ये येण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी मदत करत असतात, राइट? परंतु ह्याच्यामधून काय पासेस होऊ शकतात. त्यांच्यामधून काय पास होतो? तर पहिली गोष्ट या पोर्समधून फूड वगैरे पास होतो, राइट? आणि जर काही कमांडिंग असेल, अजून काही कमांडिंग कमांडिंग म्हणजेच काय, की जे काही कमांड्स वगैरे असतील किंवा कमांड्स वगैरे म्हणजे काही आदेश वगैरे असतील, तर हे सगळं काही तिथून पास होण्याचं काम होतं असं आपण बोलू शकतो, राइट? त्याच्यानंतर क्रोमोटाइममध्ये बघा, इट इस द कन्व्हर्टर अँड पोल्स आर अलाउ द पॅसेज ऑफ मटेरियल इन अँड आउट विथ द न्यूक्लियस अँड न्यूक्लियस हॅज द वन राउंड न्यूक्लियोलस अँड द नेटवर्क क्रोमॅटिक फायबर्स. तर बघा, जो क्रोमॅटिक फायबरचा हा जो एक जो मे हा क्रोमॅटिक फायबरचा हा एक गोळा आहे आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियसचा सुद्धा एक गोळा आहे. तर न्यूक्लियसचा आणि फायबरचा जो हे आहे गोळा आहे. तर त्याला फर्स्टली आपण क्रोमॅटिन बघतो, नंतर न्यूक्लियस बोलतो. तर बघा क्रोमॅटिनमध्ये आपल्याला काही फायबर्स लाइक म्हणजे एकदम रेषा आपण बघू शकतो. रेषा त्याच्यामध्ये बघू शकतो. वी कॅन सी द सम आपल्याला रेषामध्ये त्याच्यामध्ये बेसिकली बघू शकतो. त्या रेषामुळे बेसिकली काय होतं, तर त्याच्यामुळे बघा, त्याच्यामुळे जे काही कमांडिंग जे ऑर्डर्स असतात किंवा जे काही कमांडिंग ऑर्डर्स आहे ते पास व्हायचं काम होतं. अँड सेकंड थिंग जे काही स्टोरिंग मेसेज आहेत, म्हणजे जे काही स्टोअर झालेले मेसेजेस आहेत, म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या मेंदूमध्ये बघा, आपल्या मेंदूमध्ये कसं असतं, की आपण गोष्टी जे काही आपण करतो, तर जे काही आपण बघतो, हे सगळं काही आपल्याकडे लक्षात राहतं. म्हणजेच काय होतं, ते बेसिकली ते आपल्यामध्ये स्टोअर होतं. बघा, आपण बेसिकली आपण काय करतो, स्टोअर करतो लक्षात. म्हणजे बघा, कसं, की फॉर एक्झाम्पल आपण कधीतरी कुठेतरी रस्त्या म्हणजे फॉर एक्झाम्पल सर्वात सिंपल थिंग आपण बघूया. आपण आपल्या घरापासून स्कूलला जातो. आपण आपल्या घरापासून क्लासेसला जातो, ट्युशनला जातो. तर हा जो रस्ता आहे आपल्याला आपल्याला रोज नवीन-नवीन शोधावा लागतो का? आन्सर इस नो. त्याला आपल्याला रोज नवीन-नवीन शोधायची गरज नसते. आपल्याला एकदाच तो माइंडमध्ये फिट झालेला आहे आणि आपल्याला तो आता त्याच्याबद्दल आपल्याला माहितीच आहे. त्याचप्रमाणे सेम सिनेरिओज ह्याच्यामध्ये पण असतात. न्यूक्लियसमध्ये पण असतात आणि क्रोमॅटिक फायबर्समध्ये पण तेच असतं. की एकदा जे काही इन्सिडेंट झालं असेल ते त्यांच्यामध्ये स्टोअरमध्ये म्हणजे त्याच्यात स्टोअर होऊन जातं, राइट? आणि तिथं स्टोअर झाल्या कारणामुळे तिथं स्टोअर झाल्या कारणाने वी कॅन से जेव्हा पण सेल मेम्ब्रेन होतो, सेल मेम्ब्रेन म्हणजेच काय? सेल डिव्हिजन होतं. जेव्हा पण सेल डिव्हिजन होतं म्हणजे त्या एका पेशीचा 2 पेशीमध्ये जेव्हा पण कन्व्हर्जन होतं, तेव्हा ही जी इन्फॉर्मेशन आहे, जे न्यूक्लियोलसमध्ये आणि क्रोमॅटिक फायबर्समध्ये जे काही स्टोअर्स आहेत, शेअर होतात. ते सुद्धा शेअर होतात. ते सुद्धा शेअर होतं आणि त्यांचा जो फंक्शनल सेगमेंट त्याला आपण बोलतो आणि त्यांच्यातला जो फंक्शनल सेगमेंट म्हणजे बघा, व्हिच कंटेन्स द फॉर्म ऑफ द शॉर्ट थिक क्रोमोझोम ॲट द टाईम ऑफ सेल डिव्हिजन. म्हणजे बघा, त्यांनी काय बोललं, क्रोमॅटिक फायबर्स आर द थिन थ्रेड लाइक स्ट्रक्चर व्हिच कंटेन्स द फॉर्म शॉर्ट थिक क्रोमोझोम्स. म्हणजे ते जे रेषाचे छोटे रेषा आपण त्या असलेला आपण बोलवतो, ते बेसिकली फायबर लाइक स्ट्रक्चर असतो आणि फायबर लाइक स्ट्रक्चर होतं आणि त्यांच्याचा जो फंक्शनल सेगमेंट असतो, त्या फंक्शनल सेगमेंट ऑन क्रोमोझोम्स आर कॉल्ड जीन्स. म्हणजे त्या क्रोमोझोम्स मधला जो फंक्शनल सेगमेंट आहे, की ज्याच्यामध्ये आपण बेसिकली बोलवतो, की त्याच्यामध्ये बेसिकली आपण बोलतो, की जे इन्फॉर्मेशन स्टोअर्ड आहे, तर ते बेसिकली इन्फॉर्मेशन स्टोअर्ड आहे, तर त्याला आपण काय म्हणू शकतो बेसिकली जीन्स असं म्हणू शकतो. बघा, याच जीन्समुळे किंवा याच सिनॅरिओजमुळे किंवा याच जीन्समुळे आपण बघा, आपण बऱ्याच वेळा आपल्यामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी असं असतं, की जे जे आपल्याला सवय असेल किंवा आपला जे फेस असेल, आता मी जनरलमध्ये बोलतोय. आपला जो फेस असेल किंवा आपला काही सवय असेल किंवा आपला आवाज वगैरे असेल, तो आपला आई किंवा आपले वडील किंवा आपले आजी आजी किंवा आपले आजोबा
यांच्यापैकी कोणाला तरी मॅच होणारे असतात. तर यांच्यापैकी कोणाला तरी मॅच होणारे असतात किंवा आपले आणि जर कधी-कधी कोणाकोणामध्ये मामा, आत्या किंवा नाना-नानी या गोष्टींना सुद्धा मॅच होणारे असतातच. म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये बेसिकली कोण आणि हे का होतं? तरी धिस इज ऑल हॅपन बिकॉज ऑफ द जीन्स. म्हणजे हे सगळं काय जीन्समुळे, रेणूमुळे होत असताना आपण बघू शकतो. म्हणजेच काय बघा, मला मला बेसिकली सांगायचं काय, या एक्झाम्पलवरून हा जो एक्झाम्पल म्हणजे आपल्या काही सवय आपल्या मम्मी-पप्पा किंवा आजी-आजोबा किंवा नाना-नानी किंवा मामा, आत्या यांना मामा-मावशी यांना ज्याप्रमाणे सवय मिळतात किंवा मावशी-आत्या याप्रमाणे सवय मिळतात. म्हणजे आपली कोणती ना कोणती एकतरी सवय असते ती आपल्या काय म्हणू शकतो आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या परिवारामध्ये कोणाची ना कोणाची तरी ती सवय असते आणि ती सवय आपल्याला येते. तर ह्याच्यात मला एक्झाम्पल काय द्यायचं आहे, तर बेसिकली ह्याच्यात मला रिलेट कोणाला करायचं आहे, ह्याला रिलेट मला करायचं आहे सेल डिव्हिजनला, की ज्यावेळेस एखादी पेशी डिव्हाईड होते, आणि पेशी डिव्हाईड होऊन जेव्हा ती 2 ह्याच्यामध्ये जाते, डिव्हाईड होऊन जेव्हा ती 2 सेल्समध्ये कन्व्हर्ट होते, तेव्हा हा जो बेसिकली इथं जो असणारा न्यूक्लियस आहे, तो न्यूक्लियस स्वतःला फक्त डिव्हाईड नाही करत, तर त्याच्यामध्ये असणारी जी इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यामध्ये स्टोअर असणारी जी काही इन्फॉर्मेशन आहे, ती सुद्धा तो स्प्लिट करतो, ते सुद्धा तो डिव्हाईड करतो. म्हणजे जे काही एक्झॅक्ट आपण रेप्लिका असलेला आपण बोललं तरी चालेल. म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये असणार, तेच इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये सुद्धा असणार, राइट? आणि नंतरच्या आयुष्यामध्ये जर या दोघांनी जर वेगळं काही फेस केलं असेल, तर ह्याच्या नेक्स्ट सेल डिव्हिजनमध्ये त्याचा जो दुसरा रेप्लिका असेल, त्याला ती इन्फॉर्मेशन स्टोअर असणार आणि ह्याला ती इन्फॉर्मेशन स्टोअर असणार. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, की जे न्यूक्लियसमध्ये जे काही इन्फॉर्मेशन स्टोअर असणार, भले ते स्टोअर असणार म्हणजे त्या सेल डिव्हिजनच्या मूव्हमेंटच्या आधी जेवढी काही इन्फॉर्मेशन स्टोअर झालेली असेल, ते सगळे इन्फॉर्मेशन होऊन जो नवीन सेल जो प्रोड्यूस होतो त्याला जाते. ठीक आहे? सो धिस इज द थिंग. म्हणजे बघा, म्हणजे मी काय म्हटलेलं आता मराठीमध्ये तुम्हाला एकदा सांगतो. मराठीमध्ये आपण बेसिकली काय म्हटलेलं, तर जेव्हा आपण असं हे बघा, हे इथं रंगसूत्रे आपल्याला दाखवलंय, केंद्रिका दाखवलंय, केंद्रिका छिद्र आपल्याला दाखवलंय. नंतर केंद्राभोवती ते आवरण. तर हा जो म्हणजे केंद्रक कसा असतो, केंद्रक हा बेसिकली 2 आवरणचा असतो, 2 लेयरचा असतो. ह्याच्यामध्ये सर्वात मध्ये असतो तो केंद्रिक आहे आणि इथं असतो इथं असतं रंगसूत्र आणि रंगसूत्रामध्ये आपल्याला एक छोटे रेषाळ हे बघा दोऱ्यांसारखे भाग आपल्याला दिसतात, ज्याला आपण रेषांसारखे भाग आपल्याला बेसिकली दिसतात आणि नंतर हे रेषांसारखे भाग आपल्याला दिसतात रंगसूत्रामध्ये. परंतु आउटर लेयरमध्ये आपल्याला केंद्रीय छिद्र दिसतात, ज्याच्यातून अन्न म्हणावं किंवा ज्याच्यातून फूड वगैरे असेल किंवा काही वॉटर वगैरे असेल किंवा काही इन्फॉर्मेशन असेल, ती येते आणि बाहेर जाते. काही इन्फॉर्मेशन ती येते आणि बाहेर जाते. म्हणजे इन अँड आउट आत आणि बाहेर जाण्याच्या ज्या गोष्टी आहेत, ते या न्यूक्लियसद्वारे होत असतात. सॉरी न्यूक्लियस नाही आपण बोलू शकत. त्याला केंद्रीय छिद्रांद्वारे होत असतात. आणि रंगसूत्रामध्ये असणारे जे काही रेषाळदार जे काही स्ट्रक्चर असेल, त्याला ते बेसिकली सेल डिव्हिजन म्हणजे काय पेशी विभाजनाच्या काळामध्ये विभागले जातात आणि केंद्रिकामध्ये आणि रंगसूत्रामध्ये जे काही इन्फॉर्मेशन, जे काही गोष्टी तिथे साठवून गेलेल्या असतात, ते सुद्धा स्प्लिट होतात. ते सुद्धा डिव्हाईड होतात. आणि ते रंगसूत्रांवरील कार्यात्मक घटनांच्या जणू काय म्हणजे त्या रंगसूत्रामध्ये जे काही कार्यात्मक घटने आपण ज्याला म्हणतो, कार्यात्मक घटके ज्याला आपण म्हणतो, त्याला आपण बेसिकली जनुके म्हणजे जीन्स असं म्हणत असतात. तर न्यूक्लियसच्या केंद्रकाचं कार्य काय? तर तो काम काय करतो? तर हे तर आपण त्याच्या प्रॉपर्टीज बद्दल बघितलं. त्याचं कार्य काय ते आपण बघूया. तर बघा, पेशींच्या चयापचय क्रिया व पेशी विभाजन यावरती नियंत्रण ठेवणे. नंतर जनुकांद्वारे अनुवांशिक गुणांचा संक्रमण पुढील पिढीकडे पाठवणे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला बोललो होतो, की ज्याप्रमाणे मी तुम्हाला बोललो, की बघा आपली आपली कोणती ना कोणती एकतरी सवय अशी असते, जी आपल्या आई, वडील किंवा मामा, आत्या किंवा मावशी, मामा, आत्या, मावशी, आजी, आजोबा, नाना-नानी ह्यांच्यापैकी कोणत्या ना कोणाला तरी ती कोणत्या ना कुठं सवय आपल्याला असते. असं आपल्या सगळ्यांसोबत एक ना एकदा तरी होतच असतं किंवा नाही सवय जर मिळाली, तर आपला चेहरा तरी त्यांच्यासोबत मिळता-जुळता होतो. अशा प्रकारची घटना घडू शकते. म्हणजेच काय होतं तर म्हणजे ते कोणामुळे ते होत असतं? ते जनुके म्हणजे जीन्समुळे ते सगळ्या काही घटना घडत असतात. बघा. तर हे अशा प्रकारचे कार्य न्यूक्लियस करत असतो. व्हॉट इस द फंक्शन ऑफ द न्यूक्लियस? द न्यूक्लियस ॲक्चुअली कंट्रोल्स
controls all the metabolic activities of the cell and also the cell wall okay okay and also the cell wall, and then we can say that it is involved in the transmission of the heredity character from the parents to the offspring. ठीक है. So this is the function of the nucleus that we can say. So nucleus एक आपल्याला अत्यंत कितीतरी अत्यंत महत्वाचा एक तर ब्रेन म्हणून तर त्याला आपण बोलतोच, परंतु त्यासोबत इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायचा म्हणजे काय, की माहिती प्रसारण करायचं सुद्धा तो काम करत आहे. म्हणजेच आपल्या आई वडिलांचे सवय आपल्याकडे किंवा अशा प्रकारचे काम तो करू शकतो. ठीक आहे. आता आपण बघूया एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. नाउ वी आर गोइंग टू सी द अंतर्द्रव्य जलिका. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दॅट इज अंतर्द्रव्य जलिका. तर बघायला गेलं तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपल्याला अशा प्रकारे दिसतो. बघायला गेलं तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे अंतर्द्रव्य हा राईट दॅट इज द थिंग दॅट अंतर्द्रव्य जलिका हे बेसिकली आपल्याला दिसायला तसं दिसतं. याच्यामध्ये काय काय तर बघा, रायबोझोम्स, न्यूक्लियस हे दोन फॅक्टर त्याच्यामध्ये असतात. So what are this endoplasmic reticulum that we will read now? The organs which conduct the various substances inside of the cell is called the endoplasmic reticulum. ER has the net-like structure and consisting of the intercalated miniature tubes, and the sheets filled with the fluid. ER is that is endoplasmic reticulum is connected to the nucleus from the inside to plasma membrane from the outside. The rough endoplasmic reticulum has the ribosomes granules on its outer surface. म्हणजे त्यांनी काय म्हणतात ते आपण एकदा बघूया. त्या पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांमध्ये वहन करणाऱ्या अंगाला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे अंतर्द्रव्य जलिका असे म्हणतात. अंतर्द्रव्य जलिका म्हणजे तरल पदार्थातील भरलेला सूक्ष्म नकारांनी व पट्ट एकमेकांना जोडले जाऊन बनलेले जाळ्यांसारखी रचना असते. अंतर्द्रव्य जलिका आतील बाजूने केंद्रकाकडे तर बाहेरील बाजूने प्रदल पटलाच्या जोडलेले असतात. नंतर पृष्ठभागावरील रायबोझोमचे कण असलेले तर तिला खडबड्या अंतर्द्रव्य जलिका असे म्हणतात. तो बघा बेसिकली याच्यामध्ये काय सांगितलं तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज वी कॅन से द बॉडी दॅट कनेक्ट्स द न्यूक्लियस and that connect the nucleus and the we can say that connected to the nucleus from the inside, but from the outside it's connected to the plasma membrane. म्हणजे simply जर yes that we can see. So yeah, so this is we are talking about the endoplasmic reticulum. म्हणजेच काय आपण त्याच्याबद्दल बोलत आहे, अंतर्द्रव्य जलिका बद्दल आपण बेसिकली बोलत आहोत. बघा अंतर्द्रव्य जलिका म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज व्हॉट. तर बघा हा न्यूक्लियस पासून जिथं आपण इकडे बघतो बघा न्यूक्लियस पासून ते आपलं जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे राईट, जो दलद्रव्य आहे त्या दलद्रव्यापर्यंत जोडायचं काम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करत असतो. बघा ह्याच्यामध्ये बेसिकली आपण बघतो सिम्पली द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम काय आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम एक्झॅक्टली व्हॉट टू. तर सिम्पली एवढंच त्याचं लोकेशन कळायचं की ज्या ठिकाणी न्यूक्लियस आहे, ज्या ठिकाणी केंद्रक आहे, त्या केंद्रकाच्या आउटर बाजूला कव्हर करण्याचं काम किंवा त्या केंद्रकाला कव्हर करण्याचं काम किंवा केंद्रका ज्यामध्ये असतो त्याला आपण बेसिकली एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपण सिम्पली बोलू शकतो. त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर आपल्याला दिसायला असं दिसेल, बट काही वेळेस इथे जर खडबड जर असेल किंवा काही छोट्या डॉट्स मध्ये आपल्याला त्याच्यावरती रायबोझोम सुद्धा दिसून येतो. बघा छोट्या ह्याच्यामध्ये डॉट्स मध्ये आपल्याला तिथं रायबोझोम सुद्धा दिसू शकतात. म्हणजे बघा आता आपण बोलायला गेलो तर बघा रायबोझोम्स आणि केंद्रके म्हणजे बघा आय टेल यू द अगेन. म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज व्हॉट. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतो तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा न्यूक्लियस आणि जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन ह्याच्यामधली एक भिंत म्हणून आपण बोललो तरीही चालेल. तर हा भिंत म्हणून एक वर्क करतोय, एक न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये भिंत म्हणून एक काम करतो आणि प्लस ह्याच्यावरती रायबोझोम सुद्धा असतात आणि ह्याच्यावरती रायबोझोम सुद्धा असतात. म्हणजे काय की बघा अंतर्द्रव्य जलिका ह्याला बेसिकली ह्याचं लोकेशन काय तर हा केंद्रक आहे आणि हा प्रदव्य पटलका प्रदव्य
पटलाला. तर प्रदव्य पटलाला आणि आपण बघू प्रदव्य पटलाला आणि प्लस केंद्रक आहे यांच्या दोघांमधली जे भिंत ज्याला आपण जे बोलू तर त्याला आपण अंतर्द्रव्य जलिका असं म्हणू शकतो. त्याला आपण अंतर्द्रव्य जलिका असं म्हणू शकतो. तर अंतर्द्रव्य जलिका म्हणू शकतो आणि त्याच्यावरती जर असे खड्डे असतील किंवा असे असे इथे ज्याप्रमाणे आपल्याला डॉट 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 काळे डॉट दिसतात आहे त्याच्याप्रमाणे काळे डॉट किंवा त्याला जर फोड्या असतील त्याच्याप्रमाणे तर त्याला आपण रायबोझोम सुद्धा असं म्हणू शकतो आणि त्याला आपण म्हणजे त्याला रायबोझोम असं म्हणतात. राईट. पुढे आपण बघूया द फंक्शन ऑफ द ER. It is the frame that supports cells and the conditions or the conductions of the protein. Toxins that have the entered into the body through foods, airs and water are made the water soluble by ER and then flushes out of the body. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं वर्क किती इम्पॉर्टंट आहे ते आपण बघूया. बघा सर्वप्रथम मी तुम्हाला बोललो होतो की त्याच्यामुळे जो न्यूक्लियस आहे सो मी काय बोलत होतो की लाईक न्यूक्लियस अँड जो आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन जे बोलतो न्यूक्लियस अँड प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे वॉल मी तुम्हाला बेसिकली बोललो होतो तेच त्याने सांगितलं की इट इज अ फ्रेमवर्क दॅट सपोर्ट दिस सेल्स. एक अशा प्रकारची फ्रेम आहे की अशा प्रकारचं फ्रेम आहे की जो सपोर्ट करतोय सेलला आणि त्यासोबतच तो काय करतो द कंडक्शन ऑफ द प्रोटीन सुद्धा आपण त्याला बोलू शकतो. राईट. सो जे प्रोटीनला बेसिकली तो प्रथिनाचे वहन तो करतो. इट कंडक्ट द प्रोटीन म्हणजे तो प्रोटीनचं वाहन करत असतो. आणि थर्ड थिंग आपण तो काय करतो तर बघा द टॉक्सिन दॅट हॅव एंटर द बॉडी थ्रू द एअर फूड वॉटर आर मेड द वॉटर सोल्युबल बाय ER अँड देन फ्लशेस आउट ऑफ द बॉडी. म्हणजे बघा ह्याचं तो किती सर्वात महत्वाचं काम तो काय करतो बघा अंतर्द्रव्य जालिका महत्वाचं काम काय करतो बघा हवा, अन्न, पाणी यांच्यामधून येणारे जे काही विषारी पदार्थ आपल्या शरीरात येतात बघा, आपलं सगळं आपण नेहमी बघतो, आपण जे काही फूड खातो ते सगळंच एकदम हेल्दी असतं असं नाही. तर त्यातलं काही ना काही छोटा ना छोटा तरी पार्ट तरी पॉइझनस असतो. तर हे जे काही पॉइझनस पार्ट आपल्याकडे येतात, जे काही असे विषारी पदार्थ आपल्यामध्ये येतात, तर त्या विषारी पदार्थांना सोल्युबल बनवणं म्हणजे काय, की पाण्यामध्ये ती विरघळतील. पाण्यामध्ये विरघळतील अशा प्रकारचं त्यांना बनवून अशा प्रकारचे त्यांना बनवतो. पाण्यामध्ये ते विरघळतो आणि ते शरीराबाहेर म्हणजे पॅक्युल्सद्वारे तो आपण बोलवतो बेसिकली तो डायरेक्ट सेलच्या बाहेर, बॉडीच्या बाहेर तो फेकतो. ठीक आहे. सो दिस इज द वर्क आणि अशा प्रकारचं त्याचं काम अंतर्जलकाचं काम असलेलं आपण बघू शकतो. तर एवढं इम्पॉर्टंट काम त्याचं असतं. ठीक आहे. त्याच्यात कोणाला काही डाऊट असेल योगेश यांना तुम्ही विचारू शकता. तर अंतर्जलकालिका म्हणजे काय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला एकदा रीड करून घ्या. त्यानंतर न्यूक्लियसचा पण वर्क रीड करून घ्या अँड न्यूक्लियसचा पण वर्क रीड करून घ्या. केंद्रिकाचं पण वर्क रीड करून घ्या आणि पुन्हा एकदा त्याचं डिस्क्रिप्शन इथं आपल्याला दिलेलं आहे. ते पुन्हा एकदा रीड करून घ्या आणि रीड केल्यानंतर कोणाला काही डाऊट असेल योगेश यांना तुम्ही विचारू शकता. आणि प्लस प्लस जे प्रिव्हियस जे काही सिनारिओ झालेले ते प्रिव्हियस जे काही आपलं शिकवून झालेलं आहे ते सुद्धा भागातले जे लेसन्स आहेत ते सुद्धा तुम्ही रीड करून घ्या. ठीक आहे. सो बेसिकली आय जस्ट वॉन्ट टू से की पेज नंबर 70 तर यू जस्ट रीड अप टू द पेज नंबर 70. ठीक आहे. सो दिस इज इट. दिस इज फॉर द टुडे. आय होप तुम्हाला लेसन कळालं असेल. इन केस नो यू गॅस कॅन आस्क मी दी डाऊट. ओके.